देशवासियांनो, आजपासून तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. म्हणजेच जीएसटी सुधारणा लागू झाल्याने रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतीत मोठी बचत होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात नेमके काय बदल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी देशाला संबोधित करत जीएसटी बचत उत्सव सुरू होण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत 22 सप्टेंबर पासून 375 प्रकारच्या आवश्यक वस्तूंसाठी कर दर कमी होणार आहे. यामध्ये पिण्याचे दूध, अन्नधान्य, फळे, भाज्या, तेल, मसाले, औषधे, स्वयंपाकासाठी आवश्यक साहित्य आणि वाहनांसाठी लागणारे सामान यांचा देखील समावेश आहे. नवीन जीएसटी संरचनेनुसार 99% वस्तू आता फक्त 5% किंवा 18% कर दराखाली येतील, जे आधी 5%, 12%, 18% आणि 28% दराखाली विभागलेल्या होत्या. या सुधारणेमुळे सामान्य नागरिकांना मोठी व थेट बचत होणार आहे. तसेच व्यवसायांवरही फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनात नागरिकांना स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहन देखील केले आणि स्वदेशी खरेदी करा असे देखील सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे म्हणजे केवळ आर्थिक फायदेशीर नव्हे, तर देशाच्या औद्योगिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन केल्यासारखे आहे. या सुधारणांचा फायदा दवाखाने, रेस्टॉरंट, किरकोळ दुकाने, किरकोळ विक्रेते, सुपर मार्केट्स आणि ऑनलाईन शॉपिंगसाठी देखील होणार आहे. उदाहरणार्थ टीव्ही, एसी, पिझ्झा, कॉफी आणि किरकोळ वस्तूंवर कर दर जे आधी 28% होते ते आता 18% केला गेला आहे. हे बदल सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात त्वरित बचत घडवून आणणार आहे. संबोधनाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना जीएसटी बचत उत्सवमध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील केले आणि देशातील आर्थिक विकासाच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. ही योजना प्रत्येक भारतीयासाठी फायदेशीर ठरणार आहे. स्थानिक उद्योजकांना बळ देऊन देशाच्या आर्थिक प्रगतीस ही योजना आता मदत करणार आहे.